पाऊस या तीन गोष्टीचं संकट वारकऱ्यांवर कायम असतं. परंतु दिंडी राहुरीमध्ये येताना त्यांना नगर मनमाड महामार्ग या चौथ्या संकटाला सामोरं जावं लागलं आणि खराब रस्त्यावर पायी प्रवास करत राहुरीमध्ये प्रस्थान केला. ही गोष्ट दुर्दैवी असून प्रशासन कधी जागं होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेला महाराष्ट्रातील मोठी दिंडी म्हणून ओळख असलेला संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचं 9 जुलै रोजी राहुरी शहरात ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 9 जुलै रोजी सायंकाळी राहुरी शहरात या दिंडी सोहळ्याचं आगमन झालं. यावेळी रावसाहेब चचा तनपुरे, हर्ष तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, आर तनपुरे, प्रकाश भुजाडी, सुनील भुजाडी, राजेंद्र उंडे, आरिफ शेख, ओंकार कासार, माजी नगरसेवक सुनील पवार, नंदू तनपुरे, संदीप सोनवणे, पांडू उदावंत व ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षीपेक्षा यंदा दिंडीमध्ये जास्त गर्दी पाहायला मिळाली. राहुरी शहरात जिकडे पाहावं तिकडे वारकरीच दिसत होते. विठ्ठल नामाच्या गजरात अवघी राहुरी दुमदुमून गेली होती. त्यामुळे राहुरी शहराला प्रतिपंढरीचं स्वरूप प्राप्त होऊन वातावरण भक्तिमय झालं होतं. शहरातील सौ भागीरथीबाई तणपुरे विद्यालयात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दर्शनासाठी ठेवली होती. यावेळी हजारो महिला पुरुष भाविकांनी या पालखीचं दर्शन घेतलं. ही पालखी रात्री मुक्कामाला होती. सकाळी या पालखी सोहळ्याने डोंगरगण नगर मार्गे पंढरीकडे प्रस्थान झालं. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघं राहुरी शहर सज्ज झालं होतं. ठिकठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासनासह विविध संस्था संघटनांच्या वतीने देखील वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय, गाडगे महाराज आश्रमशाळा, केशर मंगल कार्यालय, शाहू मंगल कार्यालय, बालाजी मंगल कार्यालय या ठिकाणी वारकऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले. नगरपालिका पोलीस प्रशासनाकडून स्वच्छतेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. या दिंडी सोहळ्यात हजारो वारकरी तसेच 50 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. दिंडीचा प्रवास तब्बल 450 किलोमीटरचा असून राहुरीपर्यंत त्यांनी 150 किलोमीटर अंतर पार केलं होतं. ही संख्या पुढे वाढत जाऊन 1 लाखावर वारकरी व 100 ते 125 दिंड्या अशी होते. यंदा शासनाकडून चांगली सुविधा दिंडीला पुरवण्यात येत आहे. यावेळी दिंडी सोहळ्याचं प्रमुख मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, श्रीनिवास महाराज हिरवे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप व सर्व विश्वस्त मंडळांचं हर्ष तनपुरे व रावसाहेब चचा तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. आज राहुरी शहरामध्ये निवृत्तीनाथाच्या दिंडीचं आगमन होत आहे. ह्या ठिकाणी आमच्या राहुरीतले सर्व शहरवासी अत्यंत आनंदाच्या स्थितीमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्री खंडेराय देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने व आमच्या राहुरी शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने, आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने सर्व वारकऱ्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही उपस्थित आहात आणि त्यांना सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा. पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करतो, यावर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि सर्व आनंदी सुखी सर्वांना महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी ठेवावे अशीच त्यांना विनंती करतो. आज राहुरी शहरामध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्ती महाराज यांची पालखी आज राहुरीमध्ये येते. राहुरीच्या सर्व नागरिकांकडनं येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची जेवणाची राहण्याची सोय केली जाते. त्याचप्रमाणे भागीरथीबाई शाळेमध्ये मांडवामध्ये लोकांना झोपण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. मी सर्वप्रथम येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं राहुरी शहरामध्ये स्वागत करतो. जेवढे या पालखी सोहळ्याचे आयोजक आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. कित्येक वर्षापासून राहुरीला या ठिकाणी मुक्कामाची सोय आणि एवढं मोठं काम राहुरीच्या पदरी पाडतात, त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे की पुढचा टप्पा किंवा याच्या मागचा टप्पाही संपूर्ण हायवेवरून असतो. आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी. वेगवेगळ्या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध संस्थांकडनं आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आली. जर कुठल्या वारकरींना त्रास होत असेल किंवा काही वैद्यकीय अडचण आली तर कृपा करून आपण संबंधित वैद्यकीय शिबिरांना भेट द्यावी आणि लवकरात लवकर आपला उपचार करून घ्यावा. आपल्या सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुखाचा हो एवढीच विनंती होती. धन्यवाद.